हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. 8 दिवसाचे रात्री भयंकर युद्ध जाऊन जत्र शिबिरावर तरताना दोन कडेचे सैन्य मस्त नाश जाऊन गेला. पळीत 8 दिवसा युद्धांतू पांडवांना ಸ್ವಲ್ಪ चढ कसं म्हणजे पराक्रम दाखयला म्हणून येतं. दुर्योधना बारी दुःख देता वचून तई भीष्माक उल्लन दवरता. भीष्मू सांगता केदनाच्या म्हणके तक कोंकिता उल्लयता तुगेल निमती करून येनी म्हूण म्हणटा. मागीर भीष्मान केदनाय एकते भीष्मान म्हणजे तुगेल अन्न घालेल का तरी युद्ध करता. पांडव कशी कोणाच्यानी गेलवूच्या जायनाची तांकां कृष्णाले दयस तुका कितले सांगला रे कळना न्हू तांगेले संधान करून घे म्हण म्हळ्यार पुरो आयकता वचून संधान करून गेला न्हू. मागीर दुसरो पासो उमेदीरी युद्धा भायर सरता तूं कशी तुगे लागीं आमी तुका कशी मागीर हांव बुद्धी सांगचें जाल्यार व्हडणी पळया. पैते दिसाक हांव आमी शक्ती मिकून होराट करता म्हणून भीष्मान सांगलें. मागीर तो सीधा वचून कर्णाल्याक वचून सांगता 8 दीस भितर आमी गेले सैन्य कितले नाश जाल्ले. गेल्ले 24 बामणांक भिमान एकल्यानं मारले परी दुःख सांगता. तेदना तो कर्ण सांगता की कसलें दुःख करता तूं. पळय तूं युद्ध करचें निर्णय करून युद्ध राबला. तुगेले तर्फीन आमी पुराय राबताची म्हूण तुका आश्वासन दिला. तशी प्रकार पुरे जन राबलेच तुका कळवे. आतां देवाले एक विधियाट म्हूण आसा तो सांगता पळय कर्ण बारी एक तात्वीक उलयतलसी. देवाले खेळूतो पळय ताजे एद्राक देवाले एद्राक काम राबच्याक आमकां कोणाकय साध्य ना. आमी कोण म्हणून देवाले एद्रा राबच्याक नमे. आतां युद्धाक म्हूण आमी राबल्यांचे केदनकी एदुर बदर पक्षाचे जावन आमगेले तर्फीच्यान मरून नजी तुमगेले तर्फीच्यान मरून नजी म्हूण लेखूंक जायना. युद्धा म्हणून राबली नंतर मरण हातपाय कुडकू जावचे सैन्य नश्ट जावचे हे पुरे आसूचेची नाक्कशील म्हूण जाल्यार सुरवेक युद्ध वचनान अशी संधान करून घेवन बैसूक आशिल्ले. जाल्यार आमी युद्धाक राबून गेल्ले तुगेले पक्ष आमी पुरे राबून गेल्ले. आतां आमी दुःख करून कसं प्रयोजन आसा कांय ना. आनी इतले जेवचें कारण कसं गोतशें दुर्योधना भीष्माक द्रोणाक कृपाक पांडव म्हळ्यार भारी प्रिती तुका गोतना मे. अन्येक कसं म्हूण म्हळ्यार पांडवांक जैसूच सामर्थ्य तांकां ना. तंतूय पांडवालांत अर्जुनाले तर राबचें सामर्थ्य सुचें म्हाका मात्र कळवे. म्हाका युद्धा भितर येवच्या जायना अशी केला न्हय. तुकाय भीष्मू जावंक आशिल्लो न्हय. आतां जाल्यार रेसय भीष्मा सांग पांय दुखून तूं युद्धा वचें नाका. कर्ण युद्ध करता म्हूण सांग ताका शस्त्र तो दवरूं सांग जालें न्हय. पांयचें युद्ध हांव करता अर्जुना मारता की ना म्हूण पळय. कडे वापास दुर्योधन भीष्माला येता आनी सांगता आजा पितामहा तूं सेनाधिपती जाल्यार युद्ध 1 दीस भितर राबयता म्हूण म्हणलेले विश्वास म्हाका आशिल्लो. तूं कसं करता पांडवांगेल सैन्य नाश करता पांडवांक मारता म्हणून न्ही हांव आश केलेलें. जाल्यार पांडवाल सैन्य सांगेल बरी नाश करता तूं जाल्यार पांडवांक मारली वे तुवें मारना म्हूण म्हणली न्हू तुवें जेवो. आतां तुका बदमेगेल वयर प्रीती स म्हूण जाल्यार तूं म्हणटा पळय तुगेले खातीर हांव युद्ध करता आसा म्हूण तितली प्रिती तुका मेगेले वयर आसा म्हटल्यार पांडवांक पांय मारका तुवें. पांडवाल सैन्य नाश केल्या पावना मेगेले वयर प्रीत ना तिल दिकून तूं तशी करता म्हूण सांगून म्हाका दिसता. तुका जायना हांवें सांग कर्णान युद्धा येता म्हणला तूं युद्धा दुखून विराम करी म्हूण सांगता. भीष्मा बारीक बेजार जाल्लो
कोपू येयलो जलारी पळय तो सान प्रयचो बुदी नातिलो कसं की सांगता म्हण सांगून आपणेन तशें करूं जतवे ताका तो नियंत्रण करून घेता आनी सांगता कसं न्ही नित्य युद्ध जावन एक घडी विराम करुया अंगांग दुखतर असं म्हणल्यार तूं सोण माराया म्हाका नित्य रात्री येवन हेंचे सांगचें तूं युद्ध सम करना तुका पांडव म्हळ्यार प्रिती तूं सम तांकां मारना म्हणला सैन्य मात्र नाश करता तेवय पावना हेंच वे तूं सांगचें हांव युद्धा फुडें सांगला तुगे लागीं तुगेले तर्फे राबून युद्ध करता पांडवाल सगळी सैन्य जय नाम करता जाल्यार पांडवांचे हांव मारना म्हणून सांग न्ही मे तुका आत्ता कसं जाल्यार मनावता ते पांडवांक मारना म्हणून हांव सुरवेक सांगला न्हय आनी एक कसं म्हणल्यार हांव मारता म्हणल्यार हांव मारया म्हूण तूं सांगलें जायत पांडवा वयचे पुराय मोह सोण मारया म्हूण लेखला रे सगळे जगत्या रक्षण करचें तसलो कृष्ण तांगेले तर्फे नासतना कळ रक्तल एकलो आसतना मारतल जनन कशी वची तागेले लागीं ना न्हय आनी पांय करून वता युद्धाक तो मारता म्हूण तूं नमगला जाल्यार तूं मुर्खुची कित्याक म्हळ्यार कर्णानय सम हांवय सम कृष्ण तांकां रक्षण करचें तितले काळ आमकां तांकां मारूंक जायना उडगासो आनी एक कसं म्हळ्यार पांय हांव सांगला तुका तो बळीच शक्ती मिरवून होराट करता जैत वस आनी हाजे पयशी चड म्हाका कसले सांगू जायना तूं नमगल्या नमगना नातल्या सोड हांव म्हगेलें कर्तव्य कसो म्हण हांव करता तूं वस निद्याक दुर्योधनाक चिक्के समाधान जालें की कशें जाल्यार रे मारता म्हूण म्हणली न्हय हाणें म्हूण पळय हांगा कर्णाकय मना मस्त एक नमने कसं म्हणचे मनान एक खरखरशी जतर ताका कसलें म्हळ्यार ताका युद्धा समयार कळ्ळी न्हय पांडव तागेल भावंडाची आमकां अम्मा एकलीची कुंती पांडवाली अम्मा मेगेली अम्मा म्हूण कळ्ळें आत्त तें जीर्ण करूंक जायना ताका इतली काळ ते तांकां द्वेश करून तांगेल वटो युद्ध सारून तांकां हंगसून तांकां अपमान करून सकट जतरी आतां सडन युद्ध लागीं कृष्णान येवन तुगेले सहोदर तांणी अम्मा एका मलपट्टा जल्लीची म्हूण सांगून सांगला पळय ते मनांत कळवळ जतर आसा त्याची आतां भीष्माक तांकां मारना म्हणल्याक एक कृतज्ञते सांगया म्हूण दिसला रे ताका साध्य जायना तें इत्याक म्हूण म्हणल्यार तागे लागीं तागेल मनान तूं आस कसं म्हूण म्हळ्यार दुर्योधनाक वतना दुर्योधनान हांव पांडवांक द्वेश करता म्हूण लेखला बद हांव द्वेश करता आशिल्ली कितके जाल्यार आतां म्हगेल भावंडा म्हूण कळटा तर हांव द्वेश करची कशी भीष्मो तांकां प्रीत करता म्हणल्यार विशयान तूंची दुर्योधनाक ओपस आतां हांव म्हगेलेय मनान तूं तांगेल विशयान स्वल्प मोमाळसाणी आयला म्हूण कळ्ळा रे ए देवा कसं करचें अन्यक कसं म्हळ्यार दुर्योधन भ्रांतीन तो पडला विश्वरूप पळयली नंतर कृष्ण सगळेची लोकमहेश्वर म्हणलेले ताका कळ्ळी मू कृष्णान रक्षण करलेल्या म्हणल्यार पांडवांक मारचें असाध्य म्हूण कळ्ळी मे ताका तसल्या कसो मूर्ख तो दुर्योधन कसो पापिश्ट तो ताका कोण कसो सांगू जाता जल्वे कर्णाक तागेले सगळे जीवन उडगास तर दिसता काय ताका आनी म्हगेलय अंत्य लागीं येतरस जाल्यार देवा लागीं मागता तो कसले म्हूण म्हळ्यार पळय भावंड म्हूण म्हणलेले वैरी तांगेले वैरी म्हाका मस्त मोह येवची नाका दुर्योधनाक निश्ट जावन राबता म्हूण हांव युद्धांत दुर्योधनाले तर्फेन राबता ताका निश्ट जावन युद्ध करता म्हूण सांगून जाल्ला तिची बुद्धी दी देवा म्हाका म्हूण सांगून तो थंय देवाले मागता आनी रणरंगांत युद्ध करता मोरून म्हाका वीर स्वर्ग पुणी मेळ्ळो म्हूण सांगून प्रार्थना करता जल्वे रात्री जाली 9व्या दिसा युद्ध सुरू जालें भीष्मान कशी आश्वासन दिला न्हय हांव शक्ती मिरवून कळ्ळें युद्ध करता म्हूण दुर्योधना भारी संतोषू कळ्ळें संश्रावितः क्रूरवचः सतेन चक्रे प्रतिज्ञा मृत्युभयं विहाय शक्त्या हनिष्यामी परानिती स्म ताणे शक्त्या हनिष्यामी म्हगेल शक्ती मिरवून हांव तांकां पुरे मारता म्हूण न्ही सांगला न्हय एरदूस तें काम करूनय दाखयतो ते युद्ध प्रारंभ जेवका जाल्यार दुर्योधना भारी संतोष कय दुशासनाले सांगता कय आज आमी खंडित गेलवताची इत्याक म्हूण म्हळ्यार आज्यान आज शक्ती मिरवून होराट करता
पांडव एक मारनाशिवाय पांडवांगेल सैन्य पुरे निर्नाम करता सैन्य पुरे निर्नाम जल्ले म्हण जल्ले पांडव असून कसं प्रयोजन युद्ध करू तांगेले सैन्य नानतिले तेश्चावनो मिगेल कितले की वर्षाचे स्वपन्न मी कसं नाही म्हण मला पांडवांक पुरे नाश करचे तांक नाश करू जायनी म्हण हांव लेखला रे आता सैन्य ना म्हणलं तर आमगेला अंत विंगडे योद्धा असत न्हय भीष्मान सैन्य नाश केल्ले जल बरलेल जन आम्ही जला री मारीत पांडवांक कळवे तेश्चावनो आजी आम्ही भीष्माक एक बाणो लग्न शिपुळಕ तಕ್ಕ युद्ध कोरू सोडಕ तगेल ಹೆಕ್ಕಡೆ ತೆಕ್ಕಡೆ ಪೂರೆ ಸುತ್ತು ರಬ್ಬುನು तಕ್ಕ रक्षण कोरकाम जलरी एक सांगका कसले म्हणून म्हळ्यार पुरे राया लागी भीष्माले एद्राक ये शिखंडी ज्ञानशी पळोवका म्हणून सांगता इतक म्हळ्यार भीष्मान पुळदिवसू सांगला नमे कर्ण येत काही कर्ण युद्ध करता तुक जायना नातला तू शस्त्र संन्यास करी युद्ध विराम घे म्हणून तेदना भीष्मान ताका म्हणान उत्तर ग्रह गोग्रहणांत कर्ण आशिल्लो न्हू तुगेल वटू कसो केला ताण तुमकां कसले तागेल वयर तितले मोह शिखंडी एकल्या सोण सर्व पांचाल सैन्यांक निर्नाम करची तितली शक्ती म्हाकाच न्हय पळय एक वेळ हा मारता नाही मग सगळे सैन्य निर्नाम करता हे मेगेल प्रतिज्ञा म्हणून म्हणला न्हय ते ताका उडगासन सांगता भीष्माक राखू का कळवे शिखंडी बोटू युद्ध करना म्हणून ताण म्हणला देखून शिखंडीन तागेले एद्रात येना शिरक्षण कोरका थंय अर्जुन शिखंडीक रक्षण करतरस कळवे तशी कशी तर जेलारी अर्जुनाले नेतृत्वान तो शिखंडीन भीष्माला द्रायवचनाचे तितली तुम्ही पळोवन घेवक हांगा अर्जुनूय कसं करता दृष्टद्युम्ना लागी कशी करी कसल जलारी सै कशी जत्ता तशी तुका साध्यशील तितले म्हणटा शिखंडीक भीष्माला एद्राक युद्ध करचे तशी सांगता हांगा भीष्मान कसं केल्लें सर्वतोभद्र व्यूह केल्के ते दुसरे दिसाक पांडव ताका समान जावन वचूची व्यूह तांणी रचन केलें युद्ध प्रारंभ जालें कळवे हांगा कौरव जल तितले ये शक्ती तांगेलो व्यय करून भीष्मा रक्षण करच्या पळयताचे भीष्म कसं करता चेदी पांचाल मत्स्य देशाचे रायांक मार घालता तांगेल सैन्या समीत तांकां पळय भंय जाता हांगा अशी तशी पळोवका जल्लरी अभिमन्यू दुर्योधनाल सैन्या वयरी येवन पडलो तागेल सैनी घेवन कळवे कशी म्हण कळणी खंय दुखून येयलो म्हण कळणी येवन तांगेल्या सैन्या वयर पडलोची हांगा अभिमन्यूक भीष्माला एद्रा वचनानशी सुरवेक वतना भीष्माला एद्रा वचनानशी अल्लंबुस म्हळेले राक्षसाक पेटयले दुर्योधनान कसले पळय दुर्योधनान केल्ले सर्वतोभद्र व्यूह अभिमन्यू तागेल सैनी घेवन येवन छिद्र बिद्र कोरून भितर रिगलोच इतलो सानू अर्जुनाल पूतू तागेल कसल निपुणता युद्धांत म्हूण सांगून दोनी बदी सैन्याच्यांक भारी संतोष जाला द्रोण कृपू अश्वत्थामू जयद्रथू कोणाकय अभिमन्यूक तडसूच्याक जयनिके अर्जुनू युद्ध आयला की म्हूण सांगून दिसतशिले दुर्योधना भंय जाल्ले कसो करचें म्हूण सांगून अल्लंबुश राक्षसाक आपयले दुर्योधनान पळय ते अभिमन्यूक आमगे सैन्या भितर रिक्तरस तो मारून घालतरस कोणाच्याने तडसूच्या जायन ताका तूं पण तडशीम तेच भितर अभिमन्यूक सपोर्ट करच्याक कळव्या द्रौपदी 5 चेडू मैलीची 6 जन चेडू पांडवांक गेले न्हय अल्लंबुशाला एद्राक युद्ध केल्लेची तो राक्षस न्हय माया युद्ध करता विचित्र जावन आशिल्लें माया युद्ध तागेले जल्वे तो सगळे रणरंगांत काळोख जेवचे तशी करता अभिमन्यू कसं करता सूर्यास्त्र सोडता उजवाड जाल्लो तो कसं मायास्त्र सोडता ताका समजावन अभिमन्यू ते मायेनी मारण करच्या कसल सकडे अस्त्र प्रयोग करता त्या करतरच न्हय अभिमन्यू लेद्रा रापच्याक अल्लंबुशा जाल्ल्यार न्हय तो धांवलो थंय दुखून अल्लंबुशू कळवे मागीर अभिमन्यू खंय येता भीष्मा लेद्रा आयलोच युद्ध करूंक अर्जुनू आनी 5 बरलेले द्रौपदी चेडू तांणी पुरे आतां अभिमन्यू वटू सुरवेक आयल्यात न्हय अर्जुनूय धांवन आयलो हांगा कौरव पुरे भीष्माल सुतू राबलींची सात्यकी कृपाचार्याक रथा दुखून तोग्गू
पडयता कळव्या. अश्वत्थाम कसं करता, कृपाचार्याला पर जावन रापच्याक येता कोण अश्वत्थाम. तशी हांगा अश्वत्थामाला अंगार भरी सात्यकीनं बाण सोडले, पूर खोंबून बसला. द्रोण कसं करता, मिगेल पूतू तागेला अंगा पुरे बाण शिरकला म्हणून सांगून तो अश्वत्थामाला लागी तो युद्ध येता. आता सात्यकीकनी द्रोणा युद्ध सुरजल वे द्वंद्व युद्ध. अर्जुन अभिमन्यू लोटतानी 5 जन सत्न म्हणून तांकां सोडले. सात्यकी लागी धांवन येयलो सात्यकी रक्षण करूक. हांगा द्रोण सात्यकीला एद्राक राबून युद्ध करता आशिल्लो. तर अर्जुन सात्यकी लोट राबू युद्ध करू आयलो न्हय. द्रोण अर्जुनाला वैरे बाण प्रयोग करता. खंय तरी होराट जाता म्हळ्यार द्रोणाक आनी अर्जुनाक तांणी आमी गुरु शिष्य म्हणून म्हळेल्ले विसरून गेल्ले. द्रोणाक शिष्य म्हळेल प्रिती, अर्जुनाक गुरु म्हळेल भक्ती, दोन्ही सोडून युद्ध हांग गेले जल्वा कडिरी. हांगा दुर्योधनाक भारी भयण जाले. आतां द्रोणाक हाणें मारले कशी म्हूण सांगून सुशर्मा त्रिगर तर आयो द्रोणा रक्षण करी म्हूण सांगून सुशर्मा पेटयता. अर्जुनाक रक्षण करूक दृष्टद्युम्न येता. पळय अभिमन्यू रक्षण करूक 5 जन द्रौपदेय तांकां ओटू ते 6 जनां रक्षण करूक अर्जुन येयलो. अर्जुना रक्षण करूकत दृष्टद्युम्न येयलो. आतां दृष्टद्युम्न आनी द्रोणान येद्रा बद्रा जाल्यार द्रोण मरता म्हणून गोत्तस. इत्याक तरी अर्जुनाक मारी म्हणून त्रिगर्तराया पेटयले. थंय दृष्टद्युम्न येयलो. अर्जुन द्रोण सुरवेकाचे घनघोर युद्ध करताचे. दृष्टद्युम्नाक द्रोणा पळयल्यार जायना. कश्यात द्रोणा मारता की म्हूण म्हळेलें आतंक दुर्योधना जाल्ले. अर्जुन शक्ती मिरवून युद्ध करता. भयंकर युद्ध म्हूण येता. तागेल ते एक करछळक म्हणटाशे म्हळ्यार सव्यसाची म्हूण नांव घेतलां ताणें अर्जुनान. 2 हातांनी धनुस नेलार उरून दवरून गट्टी 2 हातांनी बाण सोडता खंय. कितले वगी म्हळ्यार ते बाण सेकुंडा 10 बाण वता म्हूण येता. तितले दोळ मार भितर 1000 गटल्यान दोळ्या पत्ती मारचे म्हणटा पळय ते भितर 1000 गटल्यान बाण सोडून जाता कळ्ळें. तशी द्रोणाक भारी बेजार जाता. मिगेल मोगाचे शिष्य इतले लायक करून युद्ध करतरस हाक्काताव हागेल वोटा आमी युद्ध करचें म्हूण सांगून ताका बारी द्रोणाक बारी एक नमने बेजार जाता. जाल्यार युद्ध करची करूं का न्हय. अर्जुन वायुव्यास्त्र प्रयोग करता, द्रोण शैलास्त्र प्रयोग करता. अशीच अर्जुन कसं अस्त्र प्रयोग करता ताका विरुद्ध अस्त्र द्रोण प्रयोग करता. द्रोण कसं मंत्रास्त्र प्रयोग करता, अर्जुन ताका विरुद्ध त्या निवारण करचें तसलें अस्त्र प्रयोग करता. तशी आतां कौरव पुरे खंय येयल्याची म्हळ्यार युधिष्ठीर थंय भीष्माले येद्रा युधिष्ठीर येयलो युद्ध करूक. कौरव पुरे येता युधिष्ठिराल वटू युद्ध करूं तेकड चमकलीची कळ्ळें. आत्तां भीष्माल वटू हांगा भीष्मू कितली तीक्ष्ण युद्ध करतशील म्हळ्यार पांडवांक कसो करचें म्हूण कळना. क्षणाक पांडवांक गेल सैन्य मरण जल मोरन सैन्य नाश जावन हाजी राशी पडतरस प्राणियो अश्व गज मडे म्हळ्यार सैनिकाले राशी राशी राश जातरस. दृष्टद्युम्नाक बिंगडाल युद्ध करची सोडी तागेल सैन्य रक्षण करूक हे भीष्माल निमती कश्ट जातरस. अर्जुनाक त्रिगर्तू सुशर्मू तो आयलो. नकुल सहदेव कौरवाल सैन्याचे एक म्हणट तांणी निर्नाम केला. जाल्यार दुर्योधन कसं करता पळय तुगेल ते नकुल सहदेव मिगेल सैन्य नाश करताची तांगेल वट युद्ध करी म्हणून शल्या पेटयला बाय कळ्ळें. शल्यो माते माते मारून घेता खंय. मिगेले केन्ना पळयलें युद्ध करूक ते नकुल सहदेवा लागीं पेटयता. म्हाका 5 जन पांडव एक प्रितीचे. नकुल सहदेव कशी मिगेल भयणील चेडूंक खंय कुंती मिगेल भयणी वेरीची तिगेले चेडू मागील प्रिती जाल्यार तांगेले खंय युद्ध करूंक म्हूण म्हणाशी मिगेल भयणील चेडू आलोटू युद्ध करूं वो कसले पेटयता म्हूण तो माते धाडोन घेता खंय कोण शल्यो. जल्वे वत वैरत येता भीष्मू आनी कशी सूर्य आले वत वैरत पळत इतले प्रखर जावन भीष्म युद्ध करतरस पांडवांगेल सैन्य नाश जातरस. कृष्ण म्हणाल खंय तेन्ना पळय अर्जुना भीष्मान तुमकां 5 जनां मात्र मारना म्हणला वय वरलेले पूर जनाक हांव मारता म्हूण म्हणलेले
उडगास करी आ तशें आत्ता तुगेल सैन्य उरोन घेव का म्हूण गेला रे तू पितामहा मारना म्हूण सांगून म्हणूनच मारूं का जाता कळबे म्हूण तेच भितर अर्जुन कृष्णान सांगले म्हणून भीष्माला तर आयलोची तो कसं करता तो भयंकर युद्ध करता अर्जुन हांगा दुर्योधनाला आणि अभिमन्यूल युद्ध जातर असणं विचित्र जावन आशिल्लें अत्यद्भुत जावन आशिल्लें भयंकर जावन आशिल्लें युद्ध कैतें विचित्रम अत्यद्भुत रूपमुग्रम समम चिरम तत्र धनुश्च कर्ता ध्वजम च राजा सहसाभिमन्यू कितली वेळ होते दीर्घकाल युद्ध केला तांणी कळबे समम चिरम चिरम म्हळ्यार दीर्घकाल तई धनुस धोरण बिल्लो बाण कळबे ताजीन युद्ध करतरस धनुर्युद्ध म्हणटात तेच दत्तरस कडेर म्हणटा दुर्योधन अभिमन्युले बाणू बिल्लू तागेल रथा ध्वजू पुरे कातरून दवरतवे जल्ले मागीर अभिमन्यूल वयरे दुर्योधन बाणाचे पावस सोडता तागेल सरती मारता तेदन अभिमन्यूल रक्षणे खातीर भीम दुर्योधनाला येता येवन भीम दुर्योधनाल रथाचे घोडे नाश करून सोडता घोडे नाश करून सोडतना द्रोणू अश्वत्थामू भगदत्तू कृपू चित्रसेनू आनी दुर्योधनाले भावंड ಸ್ವಲ್ಪ जन येवन भीमा मारू म्हणून राबताचे हांगा त्या वेळाक अंचाण अर्जुनाक आनी भीष्माक युद्ध जातर आसना भीष्माले बिल्लू सगळेची कातरून घालता भीष्म हो 9 धनुस धरतनाची वापस कातरता भीष्मा बारी संतोषित के बारी अर्जुना भारी म्हाका तुगेले वट युद्ध करचें एक बारी खुश जाता जाल्यार अर्जुन बाणू भीष्मा दुःखान नाशी मारतरस कळवे कृष्ण ಸ್ವಲ್ಪ वेळ पळयता तुका युद्ध करूं जत्वे करी नानतला रे तुका हांव करता तागेले वट युद्ध म्हूण कळ्ळें कडेरी भीष्म सांगता काय पळय अर्जुनाला हाता दुखून कसल मरचें हांव तूं म्हाका मारी यो 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 म्हूण कळ्ळें मागीर अर्जुनान ते एक पंत जेवचे आसा शीची तो प्रतिज्ञा करता कसं नाही म्हूण म्हळ्यार हांव तूं सांगिल्ली तशी युद्ध करता भीष्मा पशी भयंकर जावन युद्ध केल्लें नमे हे विशय केदन जालो कृष्णान चक्र धोरन मारू वचून अर्जुनान मागीर कृष्णाल पांय धोरन शरणागत येवन ते पळय अर्जुनाक उडगास येता उडगास येवन ताणें म्हणलां न्हय तूंच मारका ताका मारी म्हणून जाल्लें तांगेले मध्य घनघोर युद्ध जाता अर्जुनाक भीष्मा पशी भयंकर युद्ध करता रस्तो प्रतिज्ञा एकच मेगेले कळ्ळें हंचाण भीष्म बिभत्स जावन मारण होम अशी केला खंयचे सगळेची सैन्य कृष्णाल उत्तर उडगास येवन अर्जुन भीष्माल वट युद्ध करता जाल्यार कडेर म्हणटने भीष्मूची तेजस्वी जावन आसता शिवाय युद्धांत हांच्यान भीमू ते पूर्जनाल वट युद्ध करच्या तांणी आयलीत ना कोणा भीमा वट युद्ध करूं द्रोण अश्वत्थामा भगदत्त कृप चित्रसेन दुर्योधनाल भावंड जल्वे तांकां पुरे धांवडायत कई आनी चित्रसेनाक मारून सोडता म्हूण सांगून एक गद काण उडोवन सोडला चित्रसेनो ताकेल वयर ते गद पडटा म्हूण म्हणटा अर्दकून तो गुड्डी मारता न्हय रथू पुड्डी जाता हो चित्रसेन वंतलो म्हूण हांकां बारीक संतोश कोणाक कौरवांक जाल्यार द्रोणू विराट रायल पुतू शंकाक मारले विराटाक गेलवून विराटाक धांवडायले भीष्माला येवन पावलो कळ्ळें हांगा रात्री जाल्ला न्हय भीष्म सांगता आमी पांडवांक गेल सैन्य सादारण निर्नाम केला तांणी येता आनी युद्धा येवचे तितले उत्सुक नांची सैन्य नाश जाल्यार पळोवन तांकां माती होऊन जाला सूर्यास्त जावचे आसा आम्यांनी युद्धाक विराम सांगया म्हूण द्रोणूय जायत म्हूण म्हणटा हांगा भीम अर्जुन काही सामान्य युद्ध करनी तांणी जाल्यार भीष्माल युद्ध येद्र तांगेलें युद्ध ते दुसरे दिसा कांय ना म्हूण येता कितलीकी शत्रूंक मारला कितलीकी जना धांवडायला जाल्यार हांगा भीमार्जुनान थंय युद्ध करता युधिष्ठीर न्हय भीष्माल वट आशिल्लो तो भिला सगळे सैन्य नाश जाता म्हणून तो सैन्य मागशी घेता अंचाण
काळोख जाला म्हणून भीष्मही वता हंगा शिबिर आयल्यांचे पुरे ಹಂಗ ಯುಧಿಷ್ಠಿರ ಭಯ್ಯ ಭೀಷ್ಮ ಯಾಮಟ್ಟ ಪರಾಕ್ರಮ ದಕ್ಕೈಲ ಕೃಷ್ಣಾಲೆ ನಿಮ್ಗಿತ್ತೋ ಕಳ್ವೆ ಕೃಷ್ಣ ತಕ್ಕಸ್ಸ ಕೂರ್ಚಮ್ಮಿ ಮುಣ್ ಕೃಷ್ಣ ಅಂತ ಹಂಗೋಸ್ तू कचल कोरका म्हण म्हणलं रे तू भीष्माला वचका म्हणून म्हणले रे युधिष्ठिरा दुःख जला या मटा शत्रू भीष्मानं शत्रुपक्षा राबून आमगेल सैन्य निर्नाम केला सीदा शिबिरा चमकला कृष्णानं सुचकडीनं कृष्णा पळून बसता ताका उल्लोचक तोंड्या नाके युधिष्ठिरा भैयानं दुःखानं बेजारानं गदगद जला सोर कृष्णाक पळीत दोळ्यातकून दळत दळ दळ उदात देवता कृष्ण गीता कसं रे युधिष्ठिरा कसं या बसतं तू गेलो तेदना म्हणतं की कृष्णा भीष्मा नास्तितले काळ आमक युद्ध गेलोच्या जात म्हणून म्हाका दिसना नम्म दीस देखून एक प्रकार युद्ध करून आमगेल सैन्य पुड्डी करून घालतरस आमक एदुरसूच्या जलवे नानवे सैन्य उणी जतरस आत म्हाका दिसता आमी सलवताची सुरवेकाची सोल ओपून घेवचे न्ही मना मासाक वची लायक म्हूण दिसता आम एक मूर्ख काम केल्लें मिगेल निमती जावन मिगेल भावंड इतले परे कश्ट अनुभविसिला बै बे कृष्णा ये मेगेल सैन्य आमकां परे भीष्माला दुखून कसले रक्षण करचें कसले उपाय आसवे तूच न्हू आमकां शरणागत येयले आमकां रक्षण करतलो कशी पुणे आमकां रक्षण करी ताका मारची कशी म्हूण कृष्णाक भारीची दुःख जतकी आनी परे दुःख करता न्ही ताका ताण म्हणूच न्हय पांडवा हा मम प्राण हा म्हण पांडव पुरे मिगेल प्राणप्रिय म्हणून म्हणतो न्हय प्रितीच पांडव इतली दुःखीत जाल्यात न्हय इतली निराश जाल्यात न्हय युधिष्ठिराला सांगता तूं निराश जावच्यानच कळवे तुम्ही तागेल वैरी मस्त प्रीती दाखयताची आमगेला जो तुमगेल बाण पुरे तागेल अंगाक लागून तोग्गू पडता एक बाण पुरे खोंबना तागेल अंगाक इता म्हळ्यार यो अर्जुनच पळय बारी मोगान युद्ध करता तुमी तशीची अज्जा दुखता म्हण तो जाल्यार तुमकां सोडता वे तुमकां मारना म्हणला आसवे तुमकां दुख्ख येना म्हणून म्हणिना ताणें जवो तुमी तुमगेल पराक्रम अज्जाला जरा दाखयनाचें न्हय आं जैत हांव ताका युद्ध करचें वे हांव तागेल्या वटू युद्ध करता वे सांग इतक म्हण म्हळ्यार तुमगेल वैरी कोण तांणी म्हाकाय वैरीची तुमगेले प्रितीची कोण तांणी म्हगेले प्रितीची जैत तुमी कोणाय तागेले वटू युद्ध करूं नाकाचें तो बेशें पयचे दिसा हांव ताका मारता म्हाका तूं मारी म्हूण सांग ताका मारी म्हूण सांग कळ्ळें सुरवेक उलुका लेगी अर्जुनान कसं म्हणलेलें भीष्माक हांव सुरवे मारचें म्हूण भीष्मूची म्हगेले बली म्हूण उडगास आसवे तागेले उत्तर पट्टी जावचें न्हय ताजे खातीर हांव नुत्त बशिलो आतां निजावन कालके राक्षसांक निवातक वचे राक्षसांक पुरे मारलो न्हय वे तो अर्जुन भीष्मा मारूं जायना ताका जत्ता जाल्यार तागेले एक मोह ते ताका पळया भीष्मा पळयले कुडले हाका मोग खंय दुखून उक्कून येता म्हूण ना आनीक भीष्माक द्रोणाक कृपाक निर्दयतेर तुमी मारनाची तें म्हाका गोतस कित्याक म्हळ्यार तुमगेले स्वभाव तशीच जैत तें हांव कोरवे इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका हांगा हे भुंयचेर कसले कर्मबंधन ना म्हाका कसले द्वंद्व ना म्हाका पुरेजन एकच मेगेले पेल्ले दुःख सूख जय अपजय सलवताचवे गेलवताचवे कसले द्वंद्व ना म्हाका कळ्ळें म्हाका पुराय जन एकची पुराय एकच सृश्टीन तुले आतां तूं अनगत्य दुःख करची सोडी म्हाका आज्ञा दी कृष्णा भीष्माक मारी म्हूण करतके ना म्हूण पळय मेगेल कर्तव्य तें तेदना युधिष्ठीर मागीर रडतके कृष्णाला सांगके तूं सांगता म्हणूनच वे कृष्णा भीष्माक हांव मारता म्हूण म्हाका गोतच सगळे जगत्याक कारण जलोल तुची लयकारुकय तुची सृश्टी करतलोय तुची साक्षात परमात्मा तूं म्हूण गोतना मे आमकां जाल्यार तूं पार्थालो युद्धाच्यो सारथी न्ही आमगेले जिवनाच्यो सारथी तूं आतां कसलें म्हूण म्हळ्यार खंयचे वाटेर चोलका आमी कसले कोरका तें तूं सांगलें जाल्यार तुगेले उतराक तूं सांगेल सलहेक मिकून वचून कृष्णान सांगिल्लें आनी आयकनीची म्हूण म्हळ्यार कळंक तुका मिहाणाची दुर्योधनाले तूं प्रतिज्ञा केला युद्ध करना म्हूण आतां आमी कृष्णा भीष्मा मारी युद्ध करी म्हळ्यार तूं तुगेले प्रतिज्ञा भंग केलेले बरें जाता तें पाप आमकां नाका जावो तूं कशी उत्तर दिला तशी युद्ध करचें नाका अर्जुनाल सारथ्य मंत्र करची सोडूका भीष्मा कशी मारका ताका विंगड एक कसले वाट आसल्यार सांग म्हूण कळ्ळें
आतां कृष्ण सांगता पळय, तागे लागीं निमगुची लायक न्हू तुमी, कशें ताका मारचें, तागेले बद्दे एक उपाय कसले म्हणून. तेन्ना युधिश्टीर सांगता बाई, सुरवे दिसू हांव युद्ध करताचें म्हणून नज्ञ कोरूं वतना पितामहान मिगेल्या सांगिल्लें, मिगेल कर्तव्य म्हणून हांव दुर्योधना पक्ष राबून युद्ध करतरस जाल्यार म्हाका तुमी मस्त प्रितीचेची म्हूण तुमकां जय जावो, सत्याक जय जावो, धर्माक जय जावो म्हूण सांगिल्लें ताणें. आतां अपास आमी तागे लागीं वचन निमगुया. कृष्णा तूं सांगिल्लें बरी, तोच कसो उपाय सांगता पळया, जैतवे म्हूण. जैत कृष्णाल ಒಟ್ಟು ತನ್ನಿ ಪೂರ ಜನ ಒಟ್ಟು ವಚನು ಕೌರವ ಪಾಳಯಾಕ म्हळ्यार ಕೌರವ ಬಿಡಾರಾಕ वतरसच कळ्ळें. तागे लागीं निमगुया, तागेले बदेचे उपाय म्हूण सांगून कृष्ण भावंड पुरय आयलीच. निजावन भीम अर्जुन भीष्मा मारच्याक भारी बलिश्ट तन्नी जाल्यार ताका मारू तांकां इश्ट ना. इत्या म्हळ्यार भीष्म मोगान पळयला तांकां. तशें कृष्णाक घेवन तांणी वताची. कळ्ळें. भीष्मा लागीं निमगुया कडेरी घोर रात्री कळोकू कौरव पळया पुराय निदल्यांची. भीष्माले शिबीर खंयचें तांदू भितर पांडव कृष्णा घेवन प्रवेश करून भीष्म जागी आशिल्लो ताका वंदन करताची. पळीत तो कळ्ळें. प्राय जाला आज्जो भारी संतोश जाता म्हाका पळोवचें आयल्यांच्यान न्ही. कृष्णाक नमस्कार करता आनी चेडवांक आपयता, येयाची तुमी मिगेले भारी मोगाची तुमी चेडूं धनुर्धर वीर धनुर्धर तुमी येया. तुमी येयले पळोवन म्हाका भारी संतोश जाला. आनी कशें सांगचें आनी कसलें म्हळ्यार इतली वेळ जालो, शिरस्त्राण ना, कवच ना, युद्ध येवची न्ही, मिगेल शिबीर आयली तुमी सम जाल्यार पायया काही कसले घालना नशी इथं आयल्यांची. मागीर अर्जुना सांगता की आजी तुगेले अभिमन्युले युद्ध पळोवन म्हाका भारी आनंद जाल्ले. युधिश्टीरू रडतकय आनी म्हणटकय आजा आमकां युद्ध गेलवू का. कळ्ळें. तुवें सांगला जय पावची तुमीची म्हणून, जाल्यार तूं आमगेलें सैन्य अग्नी आहुती दिल्या वरी दहन करून घालता न्हय. तशी आमी कशी गेलोवची म्हणून कळना, कशी निमगुची तुगेला म्हणून कळना म्हणटनी गळगळी रडता. तेन्ना ताका फाटीरी पेटीत कय भीष्म पळय, तूं कसो जाय तें निमगी तूं, हांव दिना म्हणना, तूं कशी सहाय करचें हांवें. सांगता की आजा निमगुची कसो सहाय म्हणून म्हाका कळना. एका विशय कसो म्हळ्यार तूं आस तितली काळ आमी कौरवांक जयसूच्या जायना. म्हाका हें युद्ध सूर दुखून इश्ट ना, गोतच न्हू तुका. जाल्यार धर्मा खातीर सत्या खातीर युद्ध करका पडलें. आतां म्हाका इत्याक हांव क्षत्रीय जावन जन्म आयलो म्हूण दिसता. आतां तुगेल्या तर आमी युद्ध राबून जाल्ले, द्रोणाचार्याला विरुद्ध जावन तुगेले विरुद्ध जावन कृपाचार्याला विरुद्ध जावन सकडी युद्धां राबल्याची. त्या पक्षा राबिल्ले पळय आमगेले बंधू बांधव, मात्र पुज्यार्ह जावन आशिल्ले तुमी आसाची. राबून जाला युद्ध करूं शूर जाला जाल्यार आतां तुका मारना नातल्यार आमी वांचनाची. तुका मारचें आमकां खुश ना. तुगेलें मरण कशें जाता म्हूण म्हणलेलें एक तूं सांगला रे, आमी युद्धांत वांताची म्हणून. भीष्म सांगता बाई चेडा तूं सांगिल्लें सम हांव वांचून इतली काळ तुमकां जय मेळचें असाध्य म्हणून तुमकां जय मेळना म्हूण न्ही, जय मेळटा जाल्यार हांव आस तितली काळ हांव दुर्योधना एक उत्तर दिलां न्हू, तुमगेलें सैन्य निर्नाम करताची हांव ताजे खातीर. तशी तुमकां म्हाका गेलोवचें असाध्य जातलें जाल्यार मारचें मारका न्हय म्हूण. तेदना तो युधिश्टीर सांगता की आजा तूं मरता म्हूण म्हळें आमगेलें मना येयना. तुका मारका, तुका दीश मारका, तूं मेल्लो मरता हे पळय मिगेल मना समीत येना. इत्याक म्हण आमकां पळय तितली प्रिती तुमकां पळय विंगड कसलें वाटना हांवें, तुका मारना नशी गेलवूच्या कसलें वाटना हांवें. सांगता ना 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 हांव मरना नशी तुमकां जय मेळना. जाल्यार म्हाका मरता म्हूण म्हळ्यार दुख ना, बदची मेल्ले जायत आशिल्लें म्हूण हांव आश करतरस इच्छा मरणी म्हणून मिगेलान म्हाका वर दिलेलें. जाल्यार मेल्ल्यार जायत म्हूण हांव अशें केल्यार मरण म्हाका लागीं येना. जाल्यार पळय म्हाका वांचूक इश्ट ना. ह्यो एक जिवन
धर्मा विरुद्ध जावन सत्या विरुद्ध जावन दुर्योधन कस की म्हाका पोशीत म्हणू तागेल पक्ष राबून मिगेल प्रिती जावन आशिल्लें नात्र तुमगेल विरुद्ध बाण सोडचे तुमगेल सैनी नाश करचे हे पळय म्हाका जावका वे म्हाका ही जीवन पुरो जावन गेला दय कोरून तुमी म्हाका मरयल्या रे जायत आशिल्लें म्हणटा तो बाई आनी म्हणटा म्हाका मारू जत्त म्हणल्यार कृष्णाक आनी अर्जुना मात्रम आनी अर्जुनाक सांगके अर्जुना चेरडा पाय तूं म्हाका मारता न्ही जावन तुका मिगेल प्रीती आसला रे म्हाका मारूं तूं पयच्या दिसाक मिगेल जिवना एक शांती मेळिल्लें ना म्हाका शांती दी कडे अर्जुन भीष्मा पटोवन दवरून रडतकय कळ्ळें त्या वेळाक ताका पुरे उडगास येता तागेला नान मोरून 17 दीस जेतना हस्तिनावती तांकां आपोवन हाडलेले असहायक जावन आशिल्ले कोण आमकां प्रिती करता म्हणून राखून आसतना भीष्म तांकां मोगान तांकां व्हड केलेले भीष्मान पांयार बसकारान घेतिल्ले तांकां लावयिल्ले मोग केलेले पुरे उडगास येता कळ्ळें तेदना भीष्म सांगतकय युद्ध करतना म्हाका कोणें मारूं जायना दीश मारचें काय जायना जाल्यार केन्ना हांव आयुध तोग्गू दवरता पळय तेन्ना मिगेल वयर तूं आयुध प्रयोग करका पायते दिसू शिखंडी मिगेल एद्रार आयलो म्हूण जाल्यार हांव बिल्लो तोग्गू दवरता इतेका म्हळ्यार पूर्वजन्मान तो स्त्री जावन आशिल्लो पूर्वजन्म म्हणून ना स्त्री आशिल्लो पुरुश जाल्लो म्हणून न्ही म्हणटाची आनी फुडले जन्मान तूं अंबी जावन आशिल्ली ती तिणें रुद्राल वरान म्हाका सोलवाका म्हणूच हे पंत पुरुश जावन जन्म आयला तशी द्रुपदाल पुत जावन जन्म आयला म्हणून सांगून पुराय काणी सांगता तो वापास ही पुरे काणी आमी आयकल्यांची देखून अंबेले अंबालिके काशिराजाल चिल्यो भीष्मान तांकां स्वयंवरा हाडचे तंत अंबेक साल्वराया बार्डी करून घेवका म्हूण आसचें तो करून घेना म्हूण म्हणटा भीष्मान तुका वेल्लेले देखून हांव करून घेना म्हणटा ती येवन भीष्मा लागीं तूंची म्हाका गेलूं न्हय तूं वार्डी करून घे म्हूण म्हणटा भीष्म सांगता हांव भीशण प्रतिज्ञा केला हांव ब्रह्मचर्य व्रतारी आसता म्हूण सांगून तुका वार्डी करून घेवचें जायना म्हणटा ते कोपारी तीन परशुरामाले सांगूस परशुरामाक आनी भीष्मा युद्ध जेवचें आसत समासम युद्ध कोणेंय गेलवना कोणेंय चलवना कशें करचें म्हणून कळना नशी कडेर म्हणटना तिणें हे तपस्या करून रुद्राक साक्षात्कार करून घेवन रुद्रा लागीं ताका मार्का मेळ्ळेले वर घेवन अनेक जन्मांत ती चलो जावन येवची हे पुरे काणी आमी पुरे पळयलेलीची आतेक सूक्ष्म जावन सांगिला हांवें तशें जावन तीची अंबे आतां द्रुपदाले पुत्र जावन जन्म आयला पांडव हे 5 जणे बैसून तांकां स्तब्ध जावन आयकताचे उसर घेवची समीत विसरलो तांकां विशय गोत्त आशिल्ले कसो जालें शिखंडी आनी द्रश्टद्युम्न दोग जाणांले जनन जालेले कसो जालें म्हळ्यार भीष्माक आनी द्रोणा मारच्या कची म्हूण सांगून जाल्यार हे म्हाका फुडली काणी भीष्माले अंबेले आनी ताका मारका म्हूण जाल्यार हांव तागेले प्रतिज्ञ आशिल्लें न्हय कसो न्ही वार्डी करून घेलें ताजे निमती जाल्लेले पुरे किरकिर तिका तीन तपस केले रुद्राल वर घेतिले 5 जन्मा येवनय तिका पूर्वजन्म स्मरण आशिल्लें हें पळय तांकां अद्भुत दिसलें की एक कोणाकय द्वेश कसो म्हळ्यार ह्या जन्मान कसलें दुखलें ह्या जन्मान तो द्वेश पळय जन्म जन्मांतरान तो द्वेश उडगास दवरचें म्हूण म्हळ्यार कसो लेखन म्हणे हॉट आसूं का कसो लेखन म्हणे घट्टाय आसूं का तिगेल्या मनान तूं कळ्ळें हें पुरे तांकां मना येतना आश्चर्य दिसता भीष्म सांगता ते अंबेले द्वेश चूरपणी उणी जायनी शिखंडीन मिगेल्या येद्र आयले कुडले म्हाका तो शिखंडी जावन दिसना अंबी जावनूच दिसता तशें जावन पळय म्हाका हे मनुष्य देह घेवन येवन कसो की मिगेल चुकी मिगेल प्रारब्धा म्हाका मनुष्य देह मेळ्ळेले इतली भोगिले म्हाका पुरो जाला तशें जावन म्हाका हे युद्धय पुरो जाला सकट पुरो जाला पायच्या दिसाक एक कसो न्ही म्हूण म्हळ्यार अर्जुना तूं कसलें आलोचन करचें नाका शिखंडी हाण मिगेले तर राबय हांव शस्त्र तो गुदवरता तेदना तूं शिखंडील म्हाका राबून बाणा प्रयोग कर इत्याक म्हूण म्हळ्यार तुगेले बाणान म्हाका मोरका इतली केल्ली म्हूण जाल्यार आज म्हूण म्हळ्यार प्रिती तुमी दाखयली म्हूण दिसता लागता म्हाका हृतपूर्वक जावन तुका आशिर्वाद करता कळ्ळें तुगेले निमती हांव मरता पायच्या दिसाक मरता जाल्वे आनी कसलीय आलोचना करूं नाकाची चेडवानो निदयाची म्हाकाय पळय न्हीद ना
मस्त दीस गेले नित्य त्या दुर्योधनान येवन येवन हांग सुचे आजी मी मिगेल अंत्या वेळार तुमगेला उलयल म्हण म्हळ्याले संतोष निश्चिंते रावन ईद काडता तांकां भीष्म इरळ्ळुकय पांडवांक तागेले दोळे दुखून तेंबी उदा देविलींची पांडवांक भारी एक नमने बेजारूय एक नमने संतोषूय भीष्मा मारताची म्हण म्हळ्यार संतोष म्हण न्ही भीष्मान म्हणला ना म्हाका हे मानव जन्मा दुखून मुक्ती दिवका तुमी ते एक नमने संतोष मन निष्कल्मश जाले तागेलचे चरणार पडलींची दोळे दुखून उद्दा देव तरस तई दुखून चमकलीची कळवे भीष्मू तागेल तोंडार एक नमने दिव्य जावन सोचेक तेजसू इथे म्हळ्यार अंत्य जतन म्हणटा पळय दिव्यो त्याला सरतोन एक पंचक जगी जळतकय म्हळ्यार मागीर वडवता म्हण म्हळ्यार अर्थ तशें जालें कडेरी पुराय जन तांकां ताण हांसतना तागेले ते तेजसनी पळयतना खंयची एक देवते बुंयचेर आयलावय म्हूण दिसलें कय कृष्णूय हांसलो कय म्हणाल कय भीष्मा लागीं जाल्लें भीष्मा ह्या क्षणान तुगेलें मन शांत जाल्लें आनी तुका पुनर्जन्म ना म्हळ्यार मानव जावन येवचें ना तुवें कळ्ळें कुरू वंशांतो भीष्मू म्हण म्हळ्यार विशयांतो तुगेले काणीस पळय आचंद्रार्क जावन आसता म्हूण सांगून सांगतकय भीष्मू हांसलो कय कृष्णा पांय पडलो कय हांगा पांडव तांगेल शिबिराक वापस घुवन येयली कळ्ळें येवन पांडव अर्जुन म्हणटकय कृष्णा आज्यान सांगला वय जाल्यार कशी मारची म्हूण म्हाका कळना म्हूण अर्जुन रडतोच कृष्णाला सांगता कशें हांव ताका मारचें ताणें मारी म्हूण म्हाका ओपीक दिला आपण म्हणून म्हणीत आज्ञ म्हणून म्हणीत जाल्यार चेडो जावन आसतना चेडू आसतना आमी खेळ न्हू सगळेची धुळीन बुडल्यार तागेले धांवन येवन आमी जांग्यार बसतलीची तागेले जाल्यार ते दवे दवे वस्त्र ताण न्हेसचे ते चिकोल जाल्लें पळयना नशी आमकां मोग करता आशिल्लो तो कळ्ळें हांव ताका आना म्हूण आपोवचें आशिल्लें जाल्यार हांव तुगेलो आनूनय आज्जो म्हूण सांगून आज्जो म्हूण सांग म्हणून सांगयशी तर अशें न्हय हें पळय कशें विसरूं जाता हें आज्जा हांव कशें मारचें कृष्णा ताका मार न्हू म्हाका जय जय म्हळ्यार कसलें भाग्य कडे कृष्ण बारीक गंभीर जावन पळयता अर्जुना तुका मोह नाका म्हणून कितले पंत सांगलें तुका इतले व्हडले उपदेश दिल्ले हांवें मागीर तुका मोह सोडमे तूं हें करूं का ताका मारूं का तूं क्षत्रीय न्हय हें युद्ध गेलवू का म्हण जाल्यार तूं ताका मारूं का एक युद्ध म्हळ्यार ह्या पुरे आशिल्लेची मन गट्टी करी आनी तूं भीष्मा मारी इत्याक म्हण म्हळ्यार भीष्माक अर्जुना निमती मरण म्हण विधी लिखीत जाला मनुष्य जन्मा येतनाची तागेलें मरण निर्धार जाता म्हण म्हळ्यार गोतच न्हू तुका हें विधी लिखीत म्हणटाची हें बदलाय सुद्दां कोणाच्यानय जायना तुगेलें कर्तव्य कसलें युद्ध करचें हांव तुका सुरवेक सांगला जय अपजय मान अभिमान पुराय सोडी द्वंद्व सोडी निर्द्वंद्व जा तुगेले स्वधर्म कसले युद्ध करचो त्या करी म्हणून सांगला तुका वय बे तशें हांव न्हू हें तुगेलें स्वधर्म कर्तव्य वर्णविहित धर्म म्हूण लेखून करी म्हणटना जैत कृष्णा तशी जेवो मिगेल कर्तव्य हांव करता म्हूण सांगून म्हणटा 9 दिसाचें युद्ध जावन जाल्लें 10चे दिसू भीष्मालें मरण ते दिसू शतसिद्ध कृष्णाक गोत्तस अर्जुनाक भीष्माने सांगला कृष्णाने सांगला तशी 10चे दिसा युद्ध कसले जाता म्हूण म्हळेलें आमी 5चे दिसाक पळया आज सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारा विंदाक अर्पण करता मध्वेशांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु तशी मध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।